मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं। अखेर 5व्या दिवशी उपसमितीने जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्यानं कर्जत तालुका सकल मराठा समाज बांधवांनी मोठा जल्लोष केला। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मिळालेल्या यशामुळे राज्यभरात मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठा जल्लोष साजरा केला। कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास सकल मराठा समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला। या जल्लोषात कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तो सिर्फ जाके थी, मराठे अभी बाकी थे। जर एक दिवस जरी यांनी उशीर लावला असता तर त्यांना मराठ्यांची ताकद काय आहे ते खऱ्या अर्थाने समजलं असतं। आणि आमच्या 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि फक्त 2 मागण्या शिल्लक आहेत। आणि आमच्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक मराठ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही। जो 27 तारखेपासून जरांगे पाटलांनी जो लढा चालू केलेला होता त्या लढ्यामध्ये आम्हाला सकल मराठा समाज महाराष्ट्र आम्हाला यश आलेलं आहे। कुठल्या भागाला भेटणार आहे, कुठल्या भागाला नाही भेटणार, परंतु आमचा सकल मराठा समाज जो आम्ही सर्व म्हणजे मराठा म्हणजे आम्ही एकटा मराठा म्हणून मानत नाही, पूर्ण महाराष्ट्रातले 12 बलुतेदार लोक जे आमच्या पाठी उभे राहिले त्यांचाही विजय झालाय, संपूर्ण महाराष्ट्राचा विजय झालाय। परंतु एक शोकांतिका म्हणून आज आमची मराठ्यांची मुलं प्रत्येक वेळी जातीवादी संघटना ज्या वेळी उठवल्या जातात यांच्याविषयी लढा, त्यांच्याविषयी लढा, त्यावेळी संघ, RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, मी स्वतः विश्व हिंदू परिषदेचा मेंबर असताना, बजरंग दलाचा मेंबर असताना मला त्या गोष्टीची लाज वाटते का ह्या संघटना आज आमच्यासाठी कुठेही उपयोगी पडल्या नाही। पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम बांधव असो, पामसेपचे कार्यकर्ते असो, दलित समाजाचे कार्यकर्ते असो, अशा प्रत्येक समाजातल्या जैन, मारवाडी हर एक समाजाचा कार्यकर्ता आज आमच्या मराठ्यांसाठी धावत आला आणि आमच्यासाठी एक शिदोरी घराघरातून तेही पाठवली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आदरणीय मनोजदादा जरांगे 27 तारखेपासून उपोषणाला आझाद मैदानावरती भेटले असताना कोकणात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। हे करत असताना इथला जो समाज आहे, मराठा समाज आहे, तो गणपतीचा विचार न करता आपल्या मराठ्यांच्या पोराबालाचा विचार केला। आदरणीय जरांगे दादांचा मान सन्मान ठेवून आम्ही सर्व कर्जत तालुक्यातील मराठे एक आव्हान केलं का आपल्याला मराठा बांधव जरांगे दादांच्या भेटीला जायचंय, आझाद मैदानाला उपोषणाला जायचंय। सरसकट सर्व मराठा तिथे हजर झाला। मी प्रथमतः सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत तालुक्यातील इतर जो काही समाज आहे त्यांचं आभार व्यक्त करतो आणि जी काही मदत आम्हाला ज्या समाजाने उपलब्ध करून दिली त्याच्याही आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो। NTV न्यूज मराठी, कर्जत, रायगड।